रेडी स्टार्ट. निरनिराळ्या क्षेत्रांत सरकारी व बिनसरकारी संस्थांकडून होत असलेले कार्य जमेस धरून सुद्धा कल्याणकारी राज्याचे आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी आपणास अद्यापी बरीच मजल मारावयाची आहे. या दोन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये योग्य प्रकारचे सहकार्य व सुसूत्रता आणण्याची आज अतिशय गरज आहे. कार्य निपुणतेच्या दृष्टीने समाजसेवेच्या कार्याचे आपण निरनिराळे भाग करतो, तथापि सामाजिक प्रश्नांना असे स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही. एकाच सामाजिक परिस्थितीमधून ते निर्माण झालेले असल्यामुळे ते एकमेकांवर अवलंबून असतात. तेव्हा ते सोडविण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये एकसूत्रता असावयास पाहिजे आणि ही एकसूत्रता केवळ माहितीची देवाणघेवाण करण्यापुरतीच मर्यादित न राहता त्याची व्याप्ती पुष्कळच वाढली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सामाजिक प्रश्नांचे विशाल व गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेता अशा प्रकारचे समाजसेवेचे कार्य हाती घेण्याकरिता अधिकाधिक संघटना व संस्था पुढे यावयास पाहिजेत. त्या तशा येतील अशी आपण आशा करूया. परिच्छेद. सामाजिक कार्य शास्त्रोक्त पद्धतीने केले तर ते अधिक परिणामकारक होते आणि त्याकरिता आवश्यक ती सर्व माहिती व त्यासंबंधीची आकडेवारी आपल्याजवळ असावी लागते. आकडेवारी गोल करणे हे एक मोठे किचकट काम असून ते अत्यंत काळजीपूर्वक व बारकाईने करावे लागते. विद्यापीठे, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था हे कार्य हाती घेऊ शकतील. क्रीडा मंडळे, गायन समाज, कला केंद्रे वगैरेंसारख्या सामाजिक संघटनांना अल्प बचत मोहिमेत भाग घेता येईल, तर महिला मंडळांना कुटुंब नियोजनाचे कार्य उत्कृष्ट रीतीने करता येईल. आजही अनेक संघटना या सर्व क्षेत्रांत उत्तम प्रकारचे कार्य करीत आहेत, परंतु यापेक्षाही अधिक संस्थांनी पुढे येऊन या महान राष्ट्रीय कार्याला आपला हातभार लावला पाहिजे. परिच्छेद. काही लोकांनी अशी एक समजूत करून घेतलेली दिसते की देशात अंमलात येत असलेल्या विकासविषयक कार्यक्रमांची जबाबदारी सर्वस्वी सरकारचीच आहे, परंतु ही समजूत आपल्या नियोजनाच्या उद्दिष्टाशी सर्वस्वी विसंगत आहे. अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपणास असे दिसून येईल की सरकार अधिकारावर येते आणि जाते, तर विकास कार्य ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. हे विकास कार्य म्हणजे नवी समाजरचना निर्माण करण्याचे प्रयत्न होत आणि म्हणून त्यांत पक्षीय किंवा जातीय विचारांना थारा असता कामा नये. लोकशाहीमधल्या नियोजनाच्या या महान आणि एका अर्थाने अद्वितीय अशा प्रयोगात सरकारी कार्या इतकेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान सामाजिक कार्याला असते. याबाबतीत जर आपण अयशस्वी झालो तर लोकशाही पद्धतीच्या नियोजनाचा आपला दावाच खोटा ठरेल. लोकशाही पद्धतीच्या नियोजनात कार्यपद्धतीच्या दृष्टीने काही उणीवा असू शकतील, परंतु मानव हा या नियोजनाचा केंद्रबिंदू असल्याने या उणीवांची एका अर्थाने भरपाई होते. यालाच आपल्या नियोजनाची मानवी अथवा नैतिक बाजू असे म्हणता येईल. हा मानवी दृष्टिकोन जर आपल्या नजरेआड झाला तर योजनेचे मूळ उद्दिष्टच नष्ट होईल. हा धोका टाळण्यासाठी नियोजनातील समाजकार्यावर आपणास जास्तीत जास्त भर द्यावयास पाहिजे आणि त्याचबरोबर नियोजनात या कार्याला भरपूर वाव मिळतो आहे किंवा नाही हेही आपण पाहिले पाहिजे. अशा प्रकारची शाश्वती आपण देऊ शकलो तर ज्या नव्या समाज व्यवस्थेचे स्वप्न आपण अनेक दिवस आपल्या उराशी बाळगले आहे, तिची उभारणी आपण भक्कम पायावर करू शकू. मला खात्री आहे की पुरोगामी कल्पना व ध्येय यांचा पुरस्कार करणारी प्रोग्रेसिव्ह ग्रुप ही आपली संस्था या राष्ट्रीय प्रयत्नांचं आपला नैतिक पाठिंबा व सक्रिय सहाय्य देईल. माझे भाषण संपविण्यापूर्वी सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा या विषयावर माझे विचार व्यक्त करण्याची आपण मला संधी दिलीत, त्याबद्दल ग्रुपचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. स्टॉप.